बेहदची परम महाशांती। आजचा आपला विषय आहे तंत्रमंत्र विद्येचे उद्गाते महाशिव। श्रोते हो, आपण जाणताच की तंत्रमंत्र ही एक काळी विद्या आहे आणि ती विद्या एवढी शक्तिशाली का आहे आणि सत्कर्म करण्यासाठी त्याचा काही उपयोग होऊ शकतो का, ते आपण आजच्या भागात बापूजींच्याकडून जाणून घेणार आहोत। बापूजी सगळ्यात आधी सर्वांना परम शांती म्हणत आहेत। पुढे ते म्हणतात की या तंत्रमंत्र विद्येचे निर्माता महादेव आहेत। महादेवांनीच पहिल्या परार्धात ही विद्या सुरू केली आणि आपल्याला मदत होईल या दृष्टिकोनातून ही विद्या शुक्राचार्य यांना शिकवली। शुक्राचार्य हे असुरांचे गुरु असल्याने ही विद्या आपसुकच असुरांना मिळाली। शंकरांनी ही विद्या शुक्राचार्य यांना देईपर्यंत देवतांच्याकडे केवळ मंत्र होते, ज्याच्या सहाय्याने पूजा उपासना केली जायची। आपल्या ब्रह्मांडातील आता दुसरा परार्ध चालू आहे। दुसऱ्या परार्धातील 198 करोड वर्ष पूर्ण झालेली आहेत। दुसऱ्या परार्धापासूनच हे जे मंत्र तंत्र आले ना, ज्याला काळी विद्या सुद्धा म्हणतात, आणि महाकालीची उपासना तसेच तिची काळी विद्या याला वामपंथ म्हणतात। या उलट देवतांच्याकडे मात्र वेगळे मंत्र होते। हे तंत्रमंत्र महादेवानी असुरांना दिले। जसे पूर्वी यज्ञ करताना मंत्र म्हणत देवतांचे आवाहन केले जायचे, हवन करताना त्यातून जे हविष निघायचे ते देवतांना अर्पण केले जायचे, कारण देवतांचा आहार हविष हाच असतो। पहिल्या परार्धापासूनच देवतांना बोलावण्यासाठी म्हणूनच हे हवन असायचे। पण नंतर असुर तयार झाले आणि वायुमंडळात नकारात्मकता फारच वाढली। त्यामुळे हे मंत्र तंत्र विद्या ही असुरांना, पिशाचिनी, अप्सरांनाच जास्त उपयोगी पडू लागली। या सर्व शक्ती कशा प्रकारे काम करतात? सर्व असुर महादेवांची उपासना भक्ती करतात। ते सहसा विष्णुदेवांच्या विरुद्ध असतात। देवासुर संग्रामाच्या वेळी देवतांची शक्ती कमी करण्यासाठी म्हणून तंत्रमंत्राचा उपयोग करत असत। असुर पाताळ लोकात राहत होते, पण या तंत्र आणि मंत्राच्या सहाय्याने असुर पुन्हा वरच्या लोकात म्हणजे धर्तीवर यायचे। ब्रह्मदेवांची पण मंत्रतंत्राच्या सहाय्यानेच असुर उपासना करत असत आणि ब्रह्मलोकात जाऊन ब्रह्मदेवांची दाढी ओढत असत। बापूजी सांगतात की ही मंत्रतंत्र विद्या मुळात असुरांच्यासाठीच निर्माण केली गेली होती, कारण असुरांची शक्ती मध्ये मध्ये कमी होत असे, म्हणून त्यांची शक्ती वाढवण्यासाठी ही मंत्रतंत्र ही आसुरी विद्या वाढवली गेली। देवतांच्यासाठी मंत्र आणि श्लोक हे आधीपासूनच होते ना, म्हणजेच ही विद्या काही देवतांसाठी निर्मिली गेली नाही, हे तर सरळच आहे। यानंतर बापूजी पुन्हा आपल्याला सांगतात की काळानुरूप देव असुर सर्वच आत्म्यांची शक्ती कमी कमी झाल्याने या तंत्र मंत्र विद्येवर असुर अवलंबून राहू लागले। बापूजी पुढे म्हणतात की आपल्या ब्रह्मांडातील वरच्या 7 लोकांमध्ये पुण्यवान आत्मे राहतात, तर पाताळात असुर राहतात। असुरांना देहभान जास्त असते, म्हणूनच त्यांना तंत्रमंत्राची गरज पडत असे। भूत प्रेत पिशाच हे सर्व आसुरी वृत्तीवाले आहेत, म्हणूनच त्यांच्या शक्तींना जागृत करण्यासाठीच महादेवानी मंत्रतंत्र विद्या शुक्राचार्यांना शिकवली। ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धामध्ये जेव्हा असुरांची शक्ती कमी होऊ लागली, तेव्हा महादेवानी ही विद्या शुक्राचार्यांना दिली, कारण असुर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी घोर तप करायचे। म्हणून मग त्यांना आशीर्वाद रूपाने तंत्रमंत्र मिळाल्यानंतर त्याचा उपयोग असुर देवासुर संग्रामानंतर जेव्हा त्यांची शक्ती कमी व्हायची तेव्हा करायचे। पण मग हळूहळू सर्वच मनुष्यांनी हे सर्व मान्य केले। जसे राजा बळी, जो अतल वितल सुतल लोकाचा राजा होता, त्याने इंद्र म्हणजे स्वर्गलोकीचा राजा होण्यासाठीच 100 यज्ञ केले। हे यज्ञ त्याने सात्विक आणि सत्वप्रधान पद्धतीने केले होते, पण तरी सुद्धा विष्णुदेवानी वामन अवतार घेऊन यज्ञ पूर्ण होऊ न देता बळीकडून 3 पावलांमध्ये सर्व जिंकलेले 3ही लोक काढून घेतले। त्याचे कारण असे की तो बळीराजा जरी सत्वप्रधान राजा होता, तरीही तंत्रमंत्रवाल्या असुरांचा तो राजा होता। तसेच सर्व मंत्र विष्णुदेवांचे होते आणि असुर विष्णुदेवांना आपले शत्रू समजत असत। मात्र महादेव हे पशुपतीनाथ म्हणजे पशु आणि पशु समान म्हणजे असुर यांचे स्वामी। वास्तवामध्ये या शक्ती कुठून येतात? जेव्हा कुणीही आत्मा एखादा मंत्र म्हणतो
सूक्ष्म जगतामध्ये पण मंत्रोच्चार होतो. कुणीही आत्मा मंत्रोच्चार करतो तेव्हा मग देवतांना प्रसन्न करण्यासाठी असेल किंवा एखाद्या असुर देवतेला प्रसन्न करण्यासाठी असेल, तेव्हा तो मंत्र त्या देवतेपर्यंत पोचतो आणि तो आत्मा इच्छित वरदान मिळवतो. जसे एखादा ब्रह्मदेवांना आठवतो, त्यांची उपासना करतो, त्यांचा मंत्रोच्चार करतो, तेव्हा त्याचे गुंजन ब्रह्मापुरीपर्यंत जाते. पुढे बापूजी म्हणतात की आता मात्र हे असे गुंजन ब्रह्मापुरीपर्यंत जात नाही, कारण आता आत्म्यामध्ये तेवढी शक्ती राहिलेली नाही. तसेच 5 तत्वातील लहरी पण दूषित होऊन गेलेल्या आहेत, कारण वायुमंडळ पण दूषित होऊन गेले आहे. पूर्वी वायुमंडळ शुद्ध होते, तसेच असुर पण तेव्हा शक्तिशाली होते. पण आता हे सर्व असुर मनुष्य झालेले असल्याने आता आपण जाणतोच की मनुष्य पूर्ण शक्तिहीन आहे. यानंतर बापूजी आपल्याला छोट्या छोट्या सिद्धींच्या बद्दल माहिती देत आहेत. जसे गुरु गोरखनाथ यांचे मंत्र आहेत, कारण ते महादेवाचे अवतार आहेत. तसेच जे महाकालीचे मंत्र आहेत तेही खूप प्रभावी आहेत. आपण महाकालीवर एक पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे बघा. मंत्रतंत्रांची शक्ती आजही काम करत आहे. दुविधा फक्त एवढीच आहे की लोक मंत्रतंत्राचा नकारात्मक वापर करतात. तंत्रमंत्राचा सकारात्मक उपयोग काय आहे असे सांगताना बापूजी म्हणतात की तंत्रमंत्राचा सकारात्मक उपयोग असतच नाही. एखाद्या विरळ्याच ठिकाणी फक्त मंत्रतंत्राचा सकारात्मक उपयोग पाहायला मिळेल. लांबच्या ठिकाणी असणाऱ्या व्यक्तीशी बोलणे, दूरच्या व्यक्तीला पाहणे हे सुद्धा मंत्रोच्चाराच्या सिद्धी आहेत. ज्या देवतांचे मंत्र आणि नकारात्मक मंत्रतंत्र या दोन्हीही ठिकाणी आहेत. पूर्ण ब्रह्मांडातील 14 लोकातील सर्व ठिकाणी या शक्ती आहेत. 14 लोकातील ब्रह्मापुरीपर्यंत असुर आणि मंत्रतंत्राची शक्ती पण पोचते. हे असुर ब्रह्मापुरीपर्यंत जाऊन ब्रह्मदेवांची दाढी ओढतात. आता बापूजी पुन्हा परमशांती म्हणून सर्व मुलांना आशीर्वाद देतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा, सर्वत्र शेअर करा आणि तुम्ही असे केल्याने श्रोते हो आम्हाला सुद्धा नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आणण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे.